नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 257%. शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 25 ते दिनांक 31 जानेवारी 26 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 18 मे 26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय क्रमांक दिनांक 25 फरवरी 26 अन्वये असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 25 पासून 252%वरून 257% असा सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक 1 फरवरी 26 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी. तसेच माहे जुलै 25 ते ऑक्टोबर 25 या कालावधीतील थकबाकी मार्च 26 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश नोव्हेंबर 25 ते जानेवारी 26 आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास अनुसरून असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. या शासन निर्णयान्वये असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर 25 ते जानेवारी 26 या कालावधीत महागाई भत्त्याची थकबाकी रक्कम माहे मे 26 वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च सर्व संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली व ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्ची टाकण्यात यावा. धन्यवाद.